नमस्कार मित्रांनो, आपण सध्या आहोत ब्रजधाम येथे राधाकृष्ण महाराज यांची जी तिसरी कथा जालन्यात होत आहे त्याच्यासाठी DYSP आनंद कुलकर्णी साहेबांनी इथं भेट देऊन पाहणी केली. आपण जाणून घेऊ. सर, इथं तिसऱ्यांदा राधाकृष्ण महाराज यांची कथा होत आहेत. या कथेला जवळपास 15,000पेक्षा जास्त जनसमुदाय अपेक्षित आहे. दररोज 18 ते 24 जानेवारी दरम्यान ही कथा नियोजन आहे आणि उद्या शोभायात्रा देखील आहे. तर आपण इथं भेट देऊन काय सूचना दिल्या आणि काय आयोजकांच्या मार्फत आपल्याला कळवण्यात आलं आहे? आयोजकांनी आम्हाला विनंती केलेली होती की उद्या शोभायात्रा आहे आणि उद्यापासून 7 दिवस भागवत कथेचा कार्यक्रम सुरू राहणार आहे दुपारी 1 ते 5. तर उद्याच्या ज्या शोभायात्रा आहे सकाळची, त्या शोभायात्रेला आम्ही वाहतूक शाखेचा बंदोबस्त आणि सदर बाजारचा पोलीस स्टेशनचा बंदोबस्त, 4 अधिकारी 30 कर्मचारी असा नेमलेला आहे. शोभायात्रा सुरळीत होईल त्याकरता बंदोबस्त नेमलेला आहे. आणि उद्यापासून 7 दिवस जी कथा चालणार आहे, 1 वाजता कथा सुरू होण्याच्या वेळेला आणि कथा संपल्यानंतर वाहतूक नियमन करण्याकरता वाहतूक शाखेचे आणि चंदनझिरा पोलीस स्टेशन आणि सदर बाजार याचे सगळे अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्त कामी आम्ही लावलेले आहेत, योग्य बंदोबस्त ठेवलेला आहे. हा भागवत कथा सप्ताह अगदी सुरळीतपणे संपन्न होईल या दृष्टीने पोलीस प्रशासनाच्या वतीने आम्ही खबरदारी घेतलेली आहे आणि आयोजकांनी सुद्धा काही खाजगी सुरक्षा रक्षक लावून आम्हाला मदत केलेली आहे त्या कामी. तर त्यांचंही सहाय्य घेऊन आणि त्यांच्या आणि आमच्या पोलिसांच्या समन्वयातून आम्ही हा कार्यक्रम शांततेत पार पडेल याची खात्री देतो. प्रामुख्याने जे नवामोंडा हा मार्ग आहे, इथं बऱ्याचदा चोऱ्याच्या घटना होतात. आपण जसं बघितलेलं आहे, याच्यासाठी स्पेशल काही खबरदारी घेण्यात आलेली आहे, कारण इथंच हा पूर्ण संध्याकाळी देखील कीर्तनाचे वगैरे इथं प्रोग्राम आहेत. त्याच्यासाठी काही खबरदारी घेण्यात आलेली आहे. होय, अगदी त्याकरताच खबरदारी घेतलेली आहे. मुख्यतः हा धार्मिक कार्यक्रम असल्यामुळं त्याला तशी फारशी बंदोबस्ताची आवश्यकता नाही आहे. परंतु रिटर्निंग मॉब जो आहे, रिटर्निंग क्राऊड जो आहे भाविकांचा, त्यांच्यात त्या चोरीची वगैरे घटना होऊ नये, मंगळसूत्र चोरी किंवा पिक पॉकेटिंग, या दृष्टीने आम्ही प्लेन क्लोथमधले कर्मचारी आणि अधिकारी लावलेले आहेत आणि युनिफॉर्मवरचे अधिकारी कर्मचारी पॅट्रोलिंगमध्ये असणार आहेत. एक शेवटचा प्रश्न. रात्री एक घटना घडलेली आहे परतूर येथे, की गोवंश पकडण्यात आलेले 31 गोवंश परतूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेले. तर त्याच्यात पुढे काय झालं, काही माहिती अवेलेबल आहेत का? नाही, ती गोवंशाची जी आहेत ती सध्या याच्यामध्ये दिलेली आहेत ती गोशाळेमध्ये आणि पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. परतूर पोलीस स्टेशन पुढचा तपास करत आहेत. खूप खूप धन्यवाद सर. जसं का कुलकर्णी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी इथं भेट देऊन संबंधित विभागाला सूचना करण्यात आलेल्या आहे की इथं खबरदारी घेण्यात यावी. 4 कर्मचारी आणि 30 पूर्ण यांचा स्टाफ इथं उद्या शोभायात्रेदरम्यान उपस्थित राहणार आहे. भागवत कथा सप्ताह हा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न पोलीस प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे. तर मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वमी डिजिटल.